गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अवर एसआर जीनियस अकॅडमी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळाचे मुख्य प्रकार व त्याचे उपप्रकार बघितले. तसेच सिंपल प्रेझेंट टेन्समधील अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा बघितले. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण त्याचे स्ट्रक्चर बघितले, त्याचे नियम बघितले व त्याच्यावरती असे डिटेल्समध्ये आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले. आजच्या भागात आपण सिंपल प्रेझेंट टेन्समधील निगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत. आता निगेटिव्ह सेंटेन्सला नकारार्थी वाक्य असेही म्हणतात. चला आता निगेटिव्ह सेंटेन्सचा आपण स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर बघा काय आहे. सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे करता डू किंवा डज, त्यानंतर नॉट, क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म. आता बघा डू किंवा डज कोणत्या कर्त्यासमोर येईल ते आपण बघूया. बघा वाक्यातील कर्ता जर आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाउन असेल तर त्याच्यासमोर काय घ्यायचं? डू नॉट घ्यायचं. डू नॉटला डोंट असेही म्हणतात. बघा आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाउन असेल. प्लुरल नाउन मध्ये काही स्टुडंट्स येतील, बॉईज येतील, टीचर्स येतील, तर काय घ्यायचं? त्याच्यासमोर डू नॉट येईल. आता बघा वाक्यातील कर्ता जर ही असेल, सी असेल, इट असेल आणि सिंग्युलर नाउन असेल तर त्याच्यासमोर डज नॉट येईल. डज नॉटलाच डझंट असे म्हणतात. बघा आता डू नॉट आणि डज नॉट याच्यावरती आपण सेंटेन्सेस बघूयात. बघा आता वी डू नॉट वॉच टीव्ही. वी आलेला आहे करता, त्यामुळे समोर काय आलेला आहे? डू नॉट आलेला आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे आणि ऑब्जेक्ट आलेला आहे. सेकंड मध्ये बघा एक्झाम्पल, ही डज नॉट ईट मँगो. यामध्ये ही असल्यामुळे काय आलेलं आहे? डज नॉट आलेला आहे. आय डू नॉट लाईक टी. यामध्ये आय आहे त्यामुळे समोर काय आलेलं आहे? डू नॉट आलेला आहे. सी डज नॉट रीड न्यूजपेपर. यामध्ये सी वाक्यातील कर्ता असल्यामुळे काय येईल? त्याच्यासमोर डज नॉट येईल. यू डू नॉट स्पीक लाऊडली. वाक्यातील कर्ता काय आहे? यू आहे, त्यामुळे काय आलेलं आहे? समोर डू नॉट आलेला आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट आलेला आहे. इट डज नॉट बार्क ॲट नाईट. यामध्ये इट सुरुवातीला वाक्याचं कर्ता आहे त्यामुळे काय येईल? डज नॉट. दे डू नॉट लिव्ह हिअर. यामध्ये बघा कर्ता काय आहे? दे आहे. दे असल्यामुळे काय आलेलं आहे? डू नॉट. राकेश डज नॉट प्ले फुटबॉल. आता बघा सिंग्युलर नाउन आलेला आहे राकेश, त्यामुळे काय आलेलं आहे? डज नॉट. माय मदर डज नॉट वॉच टीव्ही. आता माय मदर काय आहे? सिंग्युलर नाउन, तृतीय पुरुषी एकवचन नाम आहे, त्यामुळे काय आलेलं आहे? डज नॉट आलेला आहे. हे सर्व आपले निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. बघा आता निगेटिव्ह सेंटेन्सेस कोणते आहेत? We do not watch TV. He does not eat mango. I do not like tea. She does not read newspaper. You do not speak loudly. It does not bark at night. They do not live here. Rakesh does not play football. आणि my mother does not watch TV. हे सगळे आपले निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. चला आता बघूयात आपले जनरल मिस्टेक मध्ये काय होते. बघा जनरली he does not play cricket. बघा या सेंटेन्स मध्ये क्रियापदाला यस आलेला आहे त्यामुळे हे सेंटेन्स चुकलेलं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्रियापदाला यस किंवा यस येत नाही, क्रियापदाचं मूळ रूप राहते. तर करेक्ट सेंटेन्स काय होईल आपला? ही डज नॉट प्ले क्रिकेट. हे आपला करेक्ट सेंटेन्स राहील. आता सेकंड बघा, दे डू नॉट गोज टू स्कूल. यामध्ये सुद्धा क्रियापदाला यस लागलेला आहे त्यामुळे हे सेंटेन्स चुकलेलं आहे. काय? दे डू नॉट गो टू स्कूल, क्रियापदाचं मूळ रूप. आता हे अशा जनरल मिस्टेक्स होतात परंतु ह्या करायच्या नाहीत. चला आता बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स मधला दुसरा प्रकार बघूया, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन टाइप्स आहेत, व्हर्बल क्वेश्चन आणि WH टाइप क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन कशाला म्हणतात? जर ज्या प्रश्नाची सुरुवात ही डू किंवा डज या सहाय्यकारी क्रियापदापासून होते त्याला काय म्हणायचं? त्या प्रश्नाला काय म्हणायचं? व्हर्बल क्वेश्चन म्हणायचं. आता बघूया व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर बघा काय आहे. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे डू किंवा डज त्यानंतर करता येईल, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येईल, कर्म येईल आणि प्रश्नार्थक चिन्ह येईल. आता बघा इथे सुद्धा डू किंवा डज कोणत्या कर्त्यासमोर येईल ते आपण बघूया. बघा वाक्यातील कर्ता जर आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाउन असेल तर काय येईल?
डू येईल वाक्याच्या सुरुवातीला, आणि वाक्यातील कर्ता जर ही असेल, सी असेल, इट असेल आणि सिंग्युलर नाउन असेल तर त्या वाक्याच्या सुरुवातीला डज येईल आणि त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह येईल. चला आता याच्यावरती आपण एक्झाम्पल्स बघूया याचे. बघा, डू यू लाईक कॉफी, इथे करता काय आहे, हा यू हा करता आहे, त्यामुळे काय आलेला आहे, डू सुरुवातीला आलेला आहे वाक्याच्या सुरुवातीला. डू यू लाईक कॉफी आणि प्रश्नार्थक चिन्ह. डज सी कुक वेल, इथे सुद्धा सी असल्यामुळे वाक्यातील कर्ता सी आल्यामुळे इथे काय आलेला आहे वाक्याच्या सुरुवातीला डज आलेला आहे. डज सी कुक वेल. आता बघा, डू बर्ड्स फ्लाय, या वाक्यामध्ये बघा बर्ड्स काय आलेलं आहे, प्लुरल नाउन आलेला आहे, त्यामुळे या वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं आहे, डू आलेला आहे. बघा, डज ही स्पीक इंग्लिश, इथे बघा कर्ता काय आहे, ही आहे, त्यामुळे सुरुवातीला काय आलेलं आहे, डज. डू दे वर्क हिअर, यामध्ये सुद्धा इथं दे आलेला आहे, त्यामुळे देच्या पहिले काय येईल वाक्याच्या सुरुवातीला डू येईल. डू दे वर्क हिअर. डज नेहा डान्स, नेहा सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे नेहाच्या समोर काय येईल, डज येईल. डज नेहा डान्स. आता बघा, डू पीपल रीड न्यूजपेपर, आता इथे बघा पीपल आहे, प्लुरल नाउन आहे, त्यामुळे काय आलेलं आहे वाक्याच्या सुरुवातीला डू आलेला आहे. डज सी कुक वेल, इथे बघा सी हा वाक्यातील कर्ता असल्यामुळे डजने वाक्याची सुरुवात झालेली आहे. डज सी कुक वेल. डू वी नीड धिस, इथे वी हा वाक्यातील कर्ता आहे, त्यामुळे काय आलेला आहे सुरुवातीला डू आलेला आहे आपल्या नियमानुसार. डज इट रेन हिअर, इथे काय आलेला इट आलेला आहे, त्यामुळे काय येईल वाक्याच्या सुरुवातीला डज येईल. आणि बघा, डू स्टुडंट्स फॉलो रूल्स, इथे स्टुडंट्स आलेला आहे, स्टुडंट्स काय आहे, प्लुरल नाउन आहे, त्यामुळे इथे वाक्याच्या सुरुवातीला डू आलेला आहे. बघा तर मग आपले डू आणि डजचे सेंटेन्सेस काय होतील. डू यू लाईक कॉफी, डज सी कुक वेल, डू बर्ड्स फ्लाय, डज ही स्पीक इंग्लिश, डू दे वर्क हिअर, डज नेहा डान्स, डू पीपल रीड न्यूजपेपर्स, डज सी कुक वेल, डू वी नीड धिस, डज इट रेन हिअर आणि डू स्टुडंट्स फॉलो रूल्स. हे आपले काय झाले डू आणि डज वरचे क्वेश्चन झाले, यालाच काय म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन. चला तर आता कॉमन मिस्टेक्स बघा काय होते. जनरल मिस्टेक कोणती होती, डज ही प्लेज, इथे सुद्धा व्हर्बला यस आलेला आहे, तर निगेटिव्ह सेंटेन्स असलाय आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतील तर त्यामध्ये व्हर्बला यस किंवा यस लागणार नाही. आता बघा, डज ही प्लेज फुटबॉल, हे सेंटेन्स आपल्याला चुकलेलं आहे कारण इथे क्रियापदाला यस लागलेला आहे. करेक्ट सेंटेन्स काय होईल, डज ही प्ले फुटबॉल, हे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल. आता बघा हे सेंटेन्स बघा, डू सी गो टू स्कूल, आता इथे काय चुकलेलं आहे बघा, इथे सी वाक्यातील कर्ता आहे, त्यामुळे इथे डू येणार नाही. काय होईल सुरुवात इथे डजनी होईल, कारण वाक्यातील कर्ता जर ही सी इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर त्या वाक्यात सुरुवातीला डज येतो, त्यामुळे करेक्ट आपला सेंटेन्स काय राहील, डज सी गो टू स्कूल, हे आपला करेक्ट सेंटेन्स राहील. अशा जनरली अशा मिस्टेक होऊ शकतात, परंतु अशा मिस्टेक्स करायच्या नाही. आता बघा दुसरा टाईप आहे WH टाईप क्वेश्चन. आता WH टाईप क्वेश्चन कशाला म्हणायचं, WH टाईप क्वेश्चन्स आर क्वेश्चन्स दॅट बिगिन्स विथ WH वर्ड, WH वर्डनी सुरू होणाऱ्या क्वेश्चनला WH टाईप क्वेश्चन म्हणतात. आता बघा WH वर्ड्स कोणते आहेत, हू आहे, व्हॉट आहे, व्हेन आहे, व्हेअर आहे, व्हाय आहे, हुज आहे, विच आहे, हू आहे अँड हाऊ आहे, हे सगळे WH वर्ड्स पासून आलेले आहेत. आता बघा WH क्वेश्चनचा रूल काय आहे, सेम आहे आपला. आपण जे व्हर्बल क्वेश्चनचा रूल होता की नाही आपला, डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे डू किंवा डज, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म आणि त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह, सेम तेच स्ट्रक्चर आहे, परंतु त्याच्या समोर WH वर्ड येईल. आता बघा याचे सेंटेन्सेस बघा तुम्हाला आणखीन छान प्रकारे चांगल्या प्रकारे समजून जाईल. बघा, व्हाट डू यू ईट, व्हाट पासून WH वर्ड पासून सुरू झालेला आहे. व्हेअर डज सी लिव्ह, व्हेन डू दे कम, व्हाट डज ही डू, व्हेअर डू यू लिव्ह, व्हेन डज इट रेन हिअर, व्हाय डू वी स्टडी इंग्लिश, व्हाय डज ही लाफ, हाऊ डू बर्ड्स फ्लाय आणि हाऊ डज सी कुक फूड, हे सगळे काय आहेत, हे सगळे आपले WH वर्ड्स पासून झालेले क्वेश्चन आहेत. चला तर आता स्पेशल रूल आहे हू साठी. जर बरेचदा सब्जेक्ट म्हणून कार्य करत असेल
तर तिथे डू किंवा डज येणार नाही. तर आता बघा आता हू टीचर्स यू इंग्लिश, यामध्ये आपल्याला डू डज घ्यायची गरज नाही. हू हा स्वतः सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. हू प्लेज क्रिकेट, हू लिव्स इन धिस हाऊस आणि हू स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली, यामध्ये हू हा स्वतः सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, त्यामुळे इथे डू किंवा डज येणार नाही. चला तर आजच्या भागात आपण काय बघितलेले आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बघितले आहे, त्याचं स्ट्रक्चर बघितले आहे, तसेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघितले आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे 2 टाइप्स आहेत, व्हर्बल क्वेश्चन आहेत, त्यालाच येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणतात, आणि दुसरा प्रकार कोणता आहे, WH टाइप क्वेश्चन. चला तर आता बघूयात आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे 3ही प्रकार बघूया आजच्या भागात. आता त्याचे 3ही कोणते आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. चला आता बघूया. आय राईट अ लेटर, हे आहे आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधलं. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य. आय राईट अ लेटर, याचा निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, आय डू नॉट राईट अ लेटर. याचा इंटरोगेटिव्ह काय येईल, डू वाक्याच्या सुरुवातीला येईल, डू आय राईट अ लेटर. बघा आता, ही गोज टू स्कूल डेली, हे आहे आपलं होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. याचा निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, हिच्या समोर डज नॉट येईल, ही डज नॉट गो टू स्कूल डेली. आता इथे काय येईल, डज हा सुरुवातीला येईल वाक्याच्या, डज ही गो टू स्कूल डेली. थर्ड बघा, सी टीचर्स इंग्लिश, याचा निगेटिव्ह काय होईल, सी डज नॉट टीच इंग्लिश. क्रियापदाचं मूळ रूप राहील, निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे सी डज नॉट टीच इंग्लिश. आता डज हा सुरुवातीला येईल, डज सी टीच इंग्लिश क्वेश्चन मार्क. दे वॉच टीव्ही ॲट नाईट. आता याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, दे डू नॉट वॉच टीव्ही ॲट नाईट. आणि याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, डू वाक्याच्या सुरुवातीला येईल, डू दे वॉच टीव्ही ॲट नाईट. आणि बघा, वी ईट लंच ॲट 2 PM. आता त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, वी डू नॉट ईट लंच ॲट 2 PM. डू वाक्याच्या सुरुवातीला येईल आणि डू वी ईट लंच ॲट 2 PM. हे बघा, हे सगळे आपले सिंपल प्रेझेंट टेन्स मधली अफर्मेटिव्ह सेंटेन्स होते, निगेटिव्ह सेंटेन्स होते आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स होती. पुढच्या भागात आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघूयात.